श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवावे हे सांगणार आहे। तरी तुम्ही ते तीर्थ बनवून ते तीर्थ सर्वांनी घरात घ्यावे व घरातील आपल्या थोडेसे चारी कोपऱ्यात शिंपडावे। त्याचा काय फायदा होणार आहे मी तुम्हाला त्या सांगत आहे। तर आपण अगोदर आपल्या देवघरासमोर आपले बसण्याचे आसन घेऊन बसावे। नंतर देवघरासमोर एक अगरबत्ती लावावी आणि एका पेल्यामध्ये पाणी भरून घ्यावे। त्या पेल्यावरती आपला उजवा हात ठेवावा व एक अगरबत्ती लावलेली आपली असेल त्या अगरबत्तीसाठी खाली आपण त्याची रक्षा साठवावी आणि तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यावा। हात पाण्यावर ठेवून 1 किंवा 11 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणावा। नंतर त्या अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडी कपड्याला लावावी, गळ्याला लावावी, थोडी चिमूटभर रक्षा आपल्या जिभेवर ठेवावी आणि ती रक्षा पाण्यात टाकून घरातील सर्वांनी तीर्थ थोडे थोडे घ्यावे। ते तीर्थ परत आपल्या घरातील चारी कोपऱ्यामध्ये शिंपडावे। यामुळे तुम्हाला इतके खूप फायदे होणार आहेत। तुमच्या मनातील भीती नष्ट होणार आहे, सर्व तुमचे कामे पूर्ण होणार आहेत। आयुष्यात कशाचीही तुम्हाला कमी भासणार नाही। मृत्यूचे भय नष्ट होते, संकटातून सुटका होते। श्री स्वामी समर्थांच्या वरील आपला विश्वास वाढतो। श्री स्वामी समर्थांची कृपा अशीच तुमच्यावर राहणार आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे आपले स्वामी समर्थांचे ब्रीदवाक्य, त्यातच सगळे दडलेले आहे। आणि जर तुम्हाला हे तीर्थ कसे बनवावे हे आवडले असेल तर तसे मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही चॅनेलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।